रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत खूप सुंदर असं ट्रिपल अस्तरमध्ये नेट ब्लाउजची इनर गळा डिझाइन, ती देखील ओपन गळ्यामध्ये। तर ओपन गळ्यासाठी बघा, जसं की मी बॅक पार्ट इथं कटिंग करून घेतलेला आहे। कस्टमरच्या मापानुसार माझं इथं बॅक कटिंग झालेलं आहे। ओपन गळ्याचं म्हणजेच कसं असतं, 5 ते शोल्डर 5.5चा मुंडा मी इथं घेतलेला आहे। रेग्युलर गळा जसा असतो ना कस्टमरच्या, त्याप्रमाणे मी इथं आधी एक काटकोन केला, त्यामधून आकार दिलेला आहे। आता ते खाली 1.5 इंच घ्यायचं, तसंच साईडला आपण 1 इंच पूर्ण वाढवून घेतलेला आहे। आता हा मोठा काटकोन तयार झाला, यामधून आपण मस्त असा कटवर्कचा आकार देऊन घेणार आहे। हळूहळू आकार द्यायला सुरुवात करायची, म्हणजे बरोबर जमतो। आणि नसेल तुम्हाला प्रॅक्टिस तर तुम्ही आधी पाकळी तयार करून घ्या एक, त्या पाकळीच्या मदतीने तुम्ही सर्व कटवर्कचा जो आकार आहे तो एकदम सहज पद्धतीने तयार करू शकणार। जेव्हा नेहमी काम करत असतो ना, सतत जेव्हा काम करतो तेव्हा आपले हात बरोबर वळत असतात। तर आता हा जो पहिला आकार मी दिला तो असा अलगद दिला होता, आता परत चेंज करून मी थोडा जो कटवर्क आहे ना तो व्यवस्थित असा करून घेते इथं। आता हा माझा फायनल कटवर्क असणार आहे, जो मी इथं कटिंग करून घेते। तुम्ही जर का तुमचं ब्लाऊज पीसचं कापड लूज असेल किंवा तुम्ही बिगिनर्स आहात, एकदम नवीन शिवण काम करतायत, फिनिशिंगचा प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल, तर तुम्ही इथं कॅनव्हेसचा वापर करू शकता। म्हणजे हा गळा जो आहे ना तो मी डायरेक्ट कॉटनच्या अस्तरवर मार्किंग केलेला आहे। तुम्ही आधी कॅनव्हेसवर मार्किंग करा आणि मग ते मार्किंग केलेलं कॅनव्हेस कटिंग करून यावर चिपकवून घ्यायचं। त्या टाईपमध्ये देखील मी भरपूर गळे तुम्हाला सांगितलेले आहेत। आता आपण इथं सिल्कचा अस्तर घेतलेला आहे, त्यावर आपण कॉटनचं अस्तर ठेवून घेतलं। जो गळा मी इथे कटिंग करून घेतलेला आहे तो व्यवस्थित ठेवून आपल्याला अस्तर आणि सिल्क मॅच करायचा आहे। तुम्ही जर का नवीनच असणार, तुम्हाला कापड व्यवस्थित हाताळता येत नसेल शिवण काम करत असताना, तर तुम्ही आधी पिना लावून घ्या। पिना लावायच्या सर्व बाजूंनी, पिना लावून कापड सेट करायचा, म्हणजेच की काय होतं, तो कापड जो आहे तो तुमचा इकडे तिकडे हलणार नाही आणि त्यामुळे मग तुम्हाला डिझाईन करायला सोपं जाणार आहे। इथं जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते किंवा तुम्ही माझे व्हिडिओ बघत असणार, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेणार की मी पिनांचा होता तोपर्यंत कमीत कमी वापर माझा करत असते, कारण हातानेच मला कापड व्यवस्थित ॲडजस्टमेंट करता येतो, त्यामुळे मग मी पिना लावायचं टाळत असते। आता कटवर्क म्हटल्यावर तुम्ही बघितलं मी किती हळूहळू शिलाई टाकलेली आहे, तरी व्हिडिओमध्ये थोडंसं स्पीड वाढवलेला असतो। एकदम स्लो आपल्याला मशीनची स्पीड ठेवावी लागते आणि मग तेव्हा कुठे जाऊन आपल्याला हा कटवर्क आहे तो परफेक्ट असा जमत असतो। वेस्टेज कापड पूर्णपणे कट केल्यानंतर पूर्ण जे पॉईंट आहेत ना, त्या पॉईंटला आपल्याला कट लावायचा आहे शिलाईपर्यंत बरोबर। शिलाई कट नको व्हायला याची तुम्ही स्वतः काळजी घ्या। आता पूर्णपणे अस्तर जे आहे ना कॉटनचे, ते आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे। आणि हाताच्या मदतीने आपला जे कट आहेत ना कटवर्कचे, ते आपल्याला व्यवस्थित असे काढायचे असतात। तर आता याच्यावर आपण दाबट्यूब टाकून घेणार आहेत। दाबट्यूब टाकत असताना आपल्याला पूर्णपणे जो अस्तर असतो कॉटनचा अस्तर तसं सिल्कचा अस्तर असं बराबरीमध्ये घ्यायचं असतं, म्हणजे कापड आपला अस्तरचा एक एक्स्ट्रा कापड फोल्ड नको व्हायला याची तुम्ही स्वतः काळजी घ्या, की जेणेकरून जो राऊंड शेपमध्ये आपण कटवर्क केलेला आहे ना, ज्या पाकड्या आपण तयार केलेल्या आहेत कटवर्कच्या, त्या जशा आपण तयार केल्या तशाच आपण स्टिचिंग करून घ्यायच्या असतात। आतली शिलाई तर बरोबर आहे, मग बाहेरची शिलाई देखील बरोबर आपली यायला हवी। कटवर्कची प्रॅक्टिस तुम्ही जशी जशी करणार ना, तसं तसं तुम्हाला ते चांगलं असं जमणार आहे। तर फायनली आपला कटवर्क तयार आहे सिल्कवर। त्यावर आता मी हे नेटचा जो कापड आहे ना मेन ब्लाऊज पीसचा, तो बरोबर सेंटरला तो पॅच येईल अशा पद्धतीने मी मॅच करत ठेवलेला आहे। इथं देखील मी पिना लावलेला नाही, पण तुम्ही पिना लावा। पिना लावून व्यवस्थित गळा जो आहे तो किती पसरतो आहे आपला, म्हणजे जेवढा आहे तेवढाच त्याला राहू द्यायचं, जास्त पसरट करायचं नाही, जास्त जवळ घ्यायचे नाही दोन्ही टोक। बरोबर आतमध्ये किती गॅप शिल्लक राहतो आहे असं आपल्याला लक्षात घ्यायचं असतं। जसं की मी इथं पूर्णपणे स्टिचिंग करून घेतलेली आहे। आता इथं बघा, सर्व जो कापड आहे ना आपला आजूबाजूचा एक्स्ट्राचा, तो आपण कट करून घेणार। आता आपल्याला ह्या पार्टला काय करायचं आहे, अशी घडी घालायची आणि नेटचं कापड म्हटल्यावर यावर मार्किंग जरी आपण केलं चॉकने, तरी तो चॉकची मार्किंग पूर्णपणे अशी गळून जाते खाली, म्हणजे त्यावर दिसत नाही। म्हणून आपल्याला कॉटनचा जो आपण ठसा कट केलेला आहे ना,
तर आता बाहेरचा जो वेस्टेज होता आपला कटवर्कचा ठसा इनर गळ्यासाठी तो कट करणार आणि आतील जो मेन गळा आहे कस्टमरचा रेग्युलरचा तो इथं आपल्याला राऊंड शेप मिळालेला आहे. मग तोच ठसा ठेवायचा आणि आहे तसा कटिंग करून घ्यायचा, म्हणजे मार्क करण्याची आपल्याला इथं गरज नसते. तर खूप सोपी पद्धत मी तुम्हाला नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. ज्या नवीन मैत्रिणी आहेत, नवीन शिकणार आहेत त्यांना खूपच मदत होते आणि बऱ्यापैकी तुम्ही देखील तुमच्या कामांमध्ये सुधारणा करू शकता जेव्हा तुम्ही असं डिटेलमध्ये बघतात तेव्हा. आता आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी पूर्णपणे फक्त आणि फक्त इनर गळा कसा घ्यायचा तो देखील डीप नेकमध्ये. बोट नेकमध्ये देखील मी इनर गळे भरपूर बनवलेले आहेत. तुम्ही त्याची व्हिडिओ नसतील बघितले तर नक्कीच बघा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बोट नेकच्या ब्लाऊजची व्हिडिओची लिंक देणार आहे. बोट नेकमध्ये आपल्याला गळ्याची रुंदी चेंज करायची असते. बोट नेकप्रमाणे असतो ना तो, त्यामुळे त्याचा पसरट असा गळा तयार होत असतो. आता हा जो आहे तो डीप नेकमध्ये आहे, हे पण तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. इथं मी क्रॉसमध्ये कापड कट केलेला आहे, नेटचा कापड जो होता तो ब्लाऊज पीसचा, आणि त्याला जॉईंट देत आपण इथं गळ्याला पायपिंग करणार आहे. नेटच्या कापडच्या मदतीने खूप सुंदर अशी गोल पायपिंग आपल्याला बनवता येते. एक्स्ट्राचा जो असतो तो कट करायचा, पूर्णपणे जॉईंट आतमध्ये टाकायचा आणि त्यावरून हा जो कापड असतो ना त्याला कव्हर करायचा असतो, म्हणजे आतल्या बाजूने पण आपली पायपिंग फिनिशिंगमध्ये येईल अशी काळजी तुम्हाला स्वतः घ्यायची आहे. तर बघू शकता किती सुंदर अशी माझी इथं गोल पायपिंग तयार होते. ह्यासाठीच मी म्हटलं चला तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवते की जेणेकरून तुमचं कुठलंच पार्ट मिस नको व्हायला. तर अशा पद्धतीने तुम्ही पण जर का फिनिशिंगमध्ये शिवून घेत असणार तर तुम्हाला देखील नक्कीच असं जमणार आहे. बघू शकता की ते परफेक्ट असा गोल राऊंड आपला गळा तयार झाला. आणि इथं बघा इनरचा जो काही गळा होता त्याला मी लेस लावायचं विसरले. आता मी परत त्याला लेस लावून घेते. तुम्ही देखील लेस लावून घेऊ शकता की जेणेकरून गळ्याचा आकार जो आहे तो एकदम स्पष्ट असा उठून दिसेल. किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार आपण लेस लावू शकतो किंवा नाही पण लावली तरी देखील इनरचे गळे एकदम छान असे दिसतात. तर फायनली आपलं हे जे बॅक आहे ते असं तयार झालेलं आहे. मी याला आता टक्स घेते आणि कमरेला पट्टी वगैरे लावून पूर्ण ब्लाऊज नेहमीप्रमाणे फिनिशिंगमध्ये तयार करणार आहे. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी इनर गळा डिझाईन दाखवलेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तसं चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.